नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललेलो आहे गुलटेकडी मार्केटमध्ये व्हिडिओ करण्यासाठी. गुलटेकडीचे मी व्हिडिओ केलेले आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. त्यानंतर व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही ज्यूस पिण्यासाठी गेलो होतो. फायनली आता आम्ही घरी पोहोचणार आहोत. तर 3 वाजलेले आहेत. त्याच्या अगोदर आम्ही काहीतरी जेवण खाणार आहोत. चला मग तिकडे जाऊनच भेटूया. नमस्कार. तर आम्ही घरी आलेलो आहे, थोडा आराम केला आणि मी गुलटेकडी पुणे होलसेल मार्केटमधून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. हा कढीपत्ता आहे. सुगंध एवढा छान येतोय ना. हा मी चटणीला पण वापरणार आहे आणि ऑइल बनवणार आहे ना, एकदम ताजा ताजा हिरवा हिरवागार. असं वाटतं आत्ताच चटणी बनवून खावी, एवढा सुंदर आहे. तर याचे मी आहे ना तेलाला अर्धा वापरणार आहे आणि अर्धा आपल्या रेग्युलर भाजीमध्ये आणि चटणी वगैरे बनवणार आहे. बघा, होलसेल मार्केटला गेलं ना हाच फायदा होतो. एवढं छान भेटतं सगळं ताजं ताजं. असं झालं तर व्हिडिओ बाजूला ठेवून पहिलं हेच घ्यावं, काय काय एवढं छान छान होतं मार्केटमध्ये. बीट पण 30 रुपये किलो होते, गाजर 30 रुपये किलो होते. खूप होलसेल होतं. मला भाज्या खूप आवडतात आणायला. मी गावरान कोथिंबीर आणली 30ला 2 गड्ड्या. तरी पण 2 वाजले होते, तरी पण मार्केट होतं भरपूर वेळ. हा गावरान लसूण आणला 100 रुपये किलो. गावरान लसूण आहे, बरं पडतं एकदम असं होलसेलमधून आणलं. 100 रुपये किलो गावरान लसूण. हा खूप छान लसूण भेटला. बाहेर हा घ्यायचा म्हटलं तर 50 रुपये पावशेरने भेटतो, त्याच्यामुळे खूप होलसेल भेटला. ते मी ना एका ठिकाणी व्हिडिओ केला ना, त्या काकांनी ना टेस्ट करण्यासाठी आहे ना अद्रक दिलेलं आहे. आयुर्वेदिक अद्रक आहे, आपले नॉर्मल अद्रक असतं ना तसं नाही. हे एकदम असा सुगंध वगैरे आता व्हिडिओत नाही तुम्हाला कळणार, पण एवढं छान अद्रक आहे. म्हणजे असं काळं दिसतं, पण हे 6-6 महिने असंच राहतं फ्रीजच्या बाहेर. पण आपलं नॉर्मल अद्रक नाही, हे थोडं महाग पण आहे. आणि ह्याच्यात असं ते रेषा वगैरे असतात त्या पण नाही एवढ्या. खूप आयुर्वेदिक आहे. तुम्हाला बघायला मिळेलच ह्याचा व्हिडिओ. त्यांनी आम्हाला चहासाठी दिलेलं आहे एवढं अद्रक. बघा, मी 1 किलो लिंबू आणलेले आहे गुलटेकडी होलसेल मार्केटमधून पुणे. तर मस्त मला लिंबू भेटली 130 रुपयाची 1 किलो. तर हे जरा रिटेलमध्येच होतं, तरी पण घेतले मी, कारण होलसेलमध्ये खूप गर्दी पण होती आणि व्हिडिओ केल्यामुळे एवढे पाय दुखत होते, त्याच्यामुळे मग नाही गेलो आम्ही. जिथं होतं तेवढंच घेतलो. मग आलो लास्ट मोमेंटला, कारण व्हिडिओ करून हे एवढं सगळं घ्यायचं हे खूप डिफिकल्ट जातं. ते खूप अवघड असतं, व्हिडिओ करून खूप थकलेला असतो त्याच्यामुळे. तर एवढी लिंब घेतलेली आहे. प्रत्येक भाज्यांमध्ये चिकनला वगैरे मला खूप लिंब लागतात, त्याच्यामुळे एवढी लिंब आणलेली आहे. हे बीन्स आहे, माझ्या हस्बंडला खूप आवडतात, त्याच्यामुळे हे आणले 40 रुपये किलोने. खूप होलसेल आहे. कोणाला बिझनेस जरी करायचा असेल तरी खूप चांगले आहे. तर हे 1 किलो आणले 40 रुपयाचे. ह्याचे कसं भाजी किंवा आपण नाही का
व्हेज राईसमध्ये पण टाकू शकतो. खूप छान आहे. हे 40 रुपये किलोने भेटलं. त्यानंतर हे शेवगा आणलेला आहे. खूप छान. शेवगा तर प्रत्येकाला माहितीच आहे, यात किती कॅल्शियम असतं. आणि याचे सूप वगैरे पण मी बनवणार आहे. 40 रुपये किलोने भेटलं मला. खूप छान ताजे ताजं सगळं, म्हणजे काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं. पैसे असेल तर सगळं मिळतं, फक्त आई वडील नाही मिळत. सगळं सगळं मिळतं पैसे असेल तर. हे आणलेलं आहे 40 रुपये किलोनी. त्यानंतर मी आणलेल्या आहे मिरच्या. तर ह्या मला मिरच्या 60 रुपये किलो भेटल्या. खूप चांगल्या मिरच्या भेटल्या. मग आणल्या, कवळ्या नाही आहेत पण छान आहेत भाज्यांना वगैरे. आपलं त्याला जाईल मला खूप दिवस, त्याच्यामुळे या मिरच्या पण घेऊन आले मी. भाज्यांचं टेन्शनच गेलं आता. आणि फ्रूट मार्केटमधून आहे ना ते आणलं. जास्त काय आम्हाला घ्यायला नाही भेटलं, जेवढं घेता येईल तेवढं घेतलं व्हिडिओ झाल्याच्या नंतर. ही मोसंबी आणलेली आहे 1.5 किलो, 100 रुपयाची. 60 रुपये किलो होती, एकदम ताजी आहे. त्यानंतर इथे 2 किलो टोमॅटो आणलेले आहे. खूप छान टोमॅटो भेटले. दिसताना लाल दिसतात ते, पण एकदम असे कडक आहेत. 20 रुपये किलोनी भेटले हे आम्हाला. आणि इथे आवळा आहे मला तेलासाठी, आणि मी ज्यूस पण पिते ना ह्याचा, त्याच्यासाठी आवळा आणलेला आहे. आवळा पण खूप छान भेटला 100 रुपये किलोनी. सगळीकडे एकच रेट होता, किती आपण फिरलो तर एकच रेट असतो. आणि हा आवळा पण मला मस्त भेटलेला आहे. याचं मी ऑइल बनवणार आहे आणि काही आवळे ज्यूससाठी यूज करणार आहे. तर बघ आता मी 1 किलो आणल्यात. आता एवढेच दाखवले, कारण मी आता व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मला ऑइल बनवण्यासाठी जे जे मला घेता येईल तेवढं मी घेतले. बाकीचं आता साहित्य अजून घ्यावे लागेल. तर एवढं मी आणलेलं आहे. बघा, गुलटेकडीला गेल्यावर खूप फायदा होतो. जे म्हणाल ते भेटतं तिथे, चांगलं ताजं ताजं एकदम. तुम्ही पण नक्की जा, कमी रेटमध्ये भेटतं. आणि बघा, एवढं माझी आजची शॉपिंग आहे भाजीपाल्याची. तर बघा, इथे मस्त मी कढीपत्ता निवडून ठेवलेला आहे आणि हा फ्रीजमध्ये मस्त स्टोअर करून ठेवणार आहे. मला जसा लागेल तसं मी काढणार आहे. मी सगळं इथं निवडून घेतलेलं आहे. आणि आता एकीकडे मी शेवग्याच्या शेंगा निवडत आहे. आज संडे असल्यामुळे मग उद्यापासून माझं रुटीन चालू होईल. आणि परीचं पण उद्या स्कूल चालू होणार आहे, त्याच्यामुळे सकाळी खूप लवकर उठावं लागेल आणि खूप जास्त गडबड असेल आमची. बाहेर शॉपमध्ये खूप म्हणजे अशा 2-3 काड्याच 5 किंवा 10 रुपयाच्या भेटतात. खूप महाग भेटतं बाहेर. त्याच्यामुळे मी तर आता 15 दिवसाला जाणार आहे गुलटेकडीला. आणि जे जे लागतंय ते मी 1-1, 2-2 किलो घेऊनच येणार आहे. खूप परवडतं तिथे भाजीपाला. आणि माझ्या हजबंडची खूप मेहनत आहे. त्यांचा एकच दिवस भेटतो त्यांना, संडे. ऑफिस असतं मंडे टू सॅटर्डे. आणि तरी पण ते लवकर उठून आमच्यावर येतात. सगळं गाडी वगैरे एवढं चालवायचं सोपं नाही आहे. खूप मदत करतात आम्हाला, हेल्प करतात. आणि परी पण बघा माझी इथे शेवग्याच्या शेंगाचं साल काढत आहे. तिची पण खूप मेहनत आहे. एवढी छोटी असून ती पण एवढी उन्हात आणत आमच्याबरोबर व्हिडिओ करायला येत असती. गुलटेकडीला जायचं सोपं नाही आहे, कारण गुलटेकडी मार्केटमध्ये खूप फिरावं लागतं आणि खूप जास्त गर्दी असते. तरी पण आम्ही तुमच्यापर्यंत एवढ्या छान छान पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माझं संडेला मला पार्लर बंदच ठेवायला लागतं, कारण हे एवढे बाहेरचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल आहे. स्ट्रगलशिवाय तर लाईफ नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये. तर चला मग, थोड्या वेळाने आता मुलींना मी फ्राईड राईस बनवणार आहे. मी आता हे निवडून घेते, मग भेटूया परत. तोपर्यंत बाय.